आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुचित्रा, तू सुचित्रा सुचित्रा वहिनी पाणी घे. ये बस ये बस ये बस सावकाश. ये बस इथे हळू बस. हे घ्या पाणी घे पाणी घे. सुचित्रा काही नाही झालंय. ओके तू तू शांत हो. बघू मी आहे ना. बाय काय झालंय काय? तुम्ही दोघी आमच्यापासून काही लपवताय? काय गो? नाही आई, असं काही नाहीये. अगं सुचित्राला जरा बरं वाटत नव्हतं ना, आणि त्यात तिने सकाळपासून काही खाल्लंही नसेल म्हणून जरा चक्कर आल्यासारखं झालं. बाकी काही नाही. अगं पण ते पोलीस. अगं आई ते त्यांचं काम करत होते, चौकशी करत होते फक्त. हो पण ते आपल्या घरी का आले होते? वहिनी अगं ओजस सुचित्राचा मित्र होता म्हणून ते नॉर्मल चौकशी करायला आले होते इथे बस. तुझा या प्रकरणाशी खरंच काही संबंध नाहीये ना? गौरव काही काय बोलतोयस तू? आणि प्लीज तुम्ही तिला आता जास्त प्रश्न विचारून आणखीन त्रास देऊ नका. सुचित्रा तू रिलॅक्स हो. ओके रडणं थांब. काही झालेलं नाहीये. वहिनी सुचित्रासाठी पोहे गरम करून आण ना, आणि तिच्यासाठी जरा जास्त साखर घालून चहा कर. ठीक आहे? हो. सुचित्रा तोपर्यंत आपण बाहेर फेऱ्या मारू जरा. मोकळ्या हवेत बरं वाटेल तुला. वहिनी पोहे आणि चहा बाहेरच घेऊन ये. हा सुचित्रा. बाबा 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 काय झाला? काय वाघ पाठी लागलो? ओ बाबा तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कसली गुड न्यूज? गिरिजाच्या घरी पोलीस आले होते. काय? हो. पण पोलीस त्यांच्या घराकडे कशासाठी गेले? ते काही माहित नाही, पण पोलीस गेले होते एवढं नक्की. अरे बाबा हे काय झालं तर व्यवस्थित सांगशील? हो बाबा नक्की काय झालं ते मला माहित नाहीये, पण माझा मित्र जवळ राहतो ना, त्याने मला सांगितलं. पोलीस ना गिरिजा आणि सुचित्राची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. पोलीस त्यांच्या घराकडे गेले नक्कीच हो मोठं मॅटर शिरला का ना? मलाही तसंच वाटतंय. वाटतं ना? मग त्याची पूर्ण माहिती घे म्हणजे आपण गिरिजा व्यवस्थित अडकवू शकतो. शिरला का ना? आपल्यासाठी ही नामी संधी आहे. त्याचा फायदो घेऊ गयो. ही संधी दौडून चालायचा नाही. चल चल कामाक लाग जा. हो. ताई आता काय करायचं? काय करायचं सुचित्रा? आपण जे काही ठरवलं होतं त्याप्रमाणे तर तू वागतच नाहीयेस. सॉरी सॉरी मी घाबरले होते. सुचित्रा मला माहितीये तू घाबरली होतीस, पण तुझ्या अशा वागण्यामुळे घरी सगळ्यांना संशय आलाय. माझंच चुकलं. मी तिथे जायलाच नको होतं. माझंच चुकलंय. पण ताई मी 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 नाही त्याला मारलं. खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव. सुचित्रा तू शांत हो. हळू.
मला माहितीये की यात तुझी काही चूक नाहीये. ओके ताई, चूक नसताना पोलीस मलाच पकडून घेऊन गेले तर मी सुचित्रा, असं काही होणार नाही. मी आहे ना, मी असं काही होऊ देणार नाही, कळलं? ताई, हे प्रकरण अंगाशी येण्याच्या आधी आपल्याला सॉर्ट करायला लागेल. मला खूप भीती वाटते. म्हणूनच म्हणतेय मी, त्या रात्री तुझ्यासोबत ती मैत्रीण कोण होती? तन्वी होती. तन्वी, तिचा नंबर आणि पत्ता दे मला. सुचित्रा, काय म्हणतेय मी? नंबर आणि पत्ता दे ना. कोणाचा नंबर आणि पत्ता हवाय ताई? प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. गौरव, असं काहीच नाहीये. ताई, मी सगळं ऐकलंय. गौरव, अरे ज्या रात्री तो ओजस गेला त्या रात्री सुचित्रा त्याच्या सोबत होती. काय? गौरव, हळू जा. अरे, एवढं सगळं घडलं, तुम्ही मला सांगितलं का नाही? गौरव, अरे सगळेजण टेन्शन घेतील म्हणून आम्ही नाही बोललो. अगं ताई, मला सांगायला काय हरकत होती? मी मदतच केली असती ना तुम्हाला. गौरव, तू प्लीज शांत हो. हे बघ, तेव्हा आम्ही खूप पॅनिक झालो होतो, नाही सुचलं हे. दादा, आता पोलीस घरापर्यंत आले. ते मला घेऊन गेले तर हे बघ, काळजी करू नको. काही नाही होणार, आम्ही आहोत ना. मला सांग, तू खरंच काही केलं नाहीयेस ना? नाही दादा, खरंच मी खरंच काहीच केलेलं नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर. गौरव, मलाही वाटतं सुचित्राने काही केलेलं नाहीये. अगं, तुला वाटून काय उपयोग आहे ताई? पोलिसांना पटलं पाहिजे ना. चिटल्याची विचारपूस करत पोलीस घरापर्यंत आलेत. म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की त्यांचा चिटल्यावर संशय आहे. अरे, म्हणून तर आम्ही पुरावे गोळा करायचा प्रयत्न करतोय. बरं, आता काय करायचंय? मी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार. ठीक आहे, मी पण येतो. अरे गौरव, कशाला? तुझा जॉब आहे ना. ताई, आता माझं तुझ्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, चल तू. चिटल्या, आम्ही सांगेपर्यंत कुठेही बाहेर जायचं नाही, कळलं? हो. गौरव, एक गोष्ट लक्षात ठेव. हे जे काही घडलंय हे घरी कोणालाही कळता कामा नये, कळलं? गिरीजा, मी सांगितलेली साडी नेसून आली. राजांना कधीच वेळेत नाही येत. राजा हाजिर है. बोला, काय हुकुम आहे शहजाद्याचा? तुला पुन्हा काहीतरी नेऊन द्यायचं. बर गिरिजाला. बर, तुला काय मी कबूतर वाटतो का रे? तू चिठ्ठ्या लिहिशील आणि मी निरोप पोचवत राहील. राजा चिठ्ठी नाही द्यायची.
मग ते गिरिजाचं पैंजण आहे, नेऊन दे तिला. तुला काही वेळ लागलाय का? तू तुझं मेन हत्यारच परत द्यायचं म्हणतोयस. हो, कारण याचा उपयोग नाही मला आता. हे यार विक्रांत, एवढ्यात हार नको मानू. एकदा प्लीज बोल तिच्याशी. अजून किती वेळा बोलू मी राजा? तिने तिचा नकार कधीच कळवलाय. ती तिच्या मतावर ठाम आहे. मी वाट बघत बसलो, ती आलीच नाही. हो, पण तिला तुझ्याविषयी काहीच वाटत नाही असा अर्थ होत नाही. हो, तर मी बोलतो तिच्याशी. काही गरज नाही राजा. गिरिजा हा विषय संपलाय माझ्यासाठी. विक्रांत, काय बोलतोय तुझं तुला तरी कळतंय का? हे बघ, मला एवढंच कळतंय की असं मागे लागून प्रेम नाही मिळत. अरे पण निखिल का फोन करतो? चल आणि स्पीकरवर टाक. हा, हॅलो, बोल. विक्रांत, गिरिजा ठीक आहे ना? गिरिजाचं काय मध्येच? अरे मला असं कळलं, गिरिजाची चौकशी करायला तिच्या घरी पोलीस गेले होते, म्हणून तुला विचारतोय. गिरिजा ठीक आहे ना? काय? हो, म्हणजे तुला ह्यातलं काहीच माहिती नाही का? एक मिनिट निखिल, नेमकं काय झालंय? मलाही माहिती नाहीये. रोहनला आता बाबांशी बोलता नाही का? ठीक आहे, आम्ही तिकडे जाऊन बघतो. आणि थँक्स यार, तू हे फोन करून कळवलंस त्याबद्दल खूप थँक्स. अरे थँक्यू काय त्यात? तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी तुमच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो ना. ठीक आहे, आम्ही लगेच जाऊन बघतो. आणि थँक्स यार, खूप मोठं काम केलंस तू आमचं. आणि निखिल ऐक ना, अजून काही तुला कळलं ना गिरिजाबद्दल तर प्लीज कळवशील. हो नक्की, तू काळजी करू नको, मी तुला फोन करते. हा, थँक्यू. आता कळालं? अरे राजा, म्हणजे गिरिजा खरंच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे. मला तर वाटलंच होतं. गिरिजा असं करणं शक्य नाही, कारण तिचं तुझ्यावर 100% प्रेम आहे विक्रांत. काय रे, कसला विचार करतोयस? हा, गिरिजाच्या घरी पोलीस का आले होते? ते गिरिजाला भेटल्याशिवाय नाही कळणार. आता कुठे असेल गिरिजा? ही चिटल्याची मैत्रीण अशी कशी आहे? घर सोडून निघून गेली. गौरव, आता काहीही करून आपल्याला तिचा नवीन पत्ता शोधून काढायला हवा. ताई, असं भटकत राहून ती कुठे सापडणार आहे आपल्याला? पण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. शोधावं तर लागणार आहे ना तिला. नंबर दिला चिटल्याने? हो, फोन उचलत नाहीये. जरी फोन रिसिव्ह केला तरी ती खरा पत्ता नाही सांगणार आहे आपल्याला. काय करायचं? गौरव, गौरव, तुला आठवतं विक्रांत किडनॅप झाला होता तेव्हा आपण तुझ्या त्या मित्राची मदत घेतली होती, सायबर क्राईम वाला. आत्ताही त्याची मदत घेऊ शकतो आपण. हो, मी विसरलोच. थांबतो, मी त्याला कॉल करतो आणि तन्वीचा नंबर ट्रेस करायला सांगतो. काय झालं? बिझी लागतोय. आता कसं शोधणार आहोत आपण त्या मुलीला? काय करणार आहोत? ताई ताई, तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. हो गौरव, पण मला तर ड्युटीवर जावं लागणार आहे. तू एक काम कर, तू जा ड्युटीवरती. मी याच्याशी कॉन्टॅक्ट झाला की तुला लगेच कळवतो. हा ठीक आहे, तू सगळं कळव मला. आणि तू आता घरी जा आणि त्या सुचित्रा सोबत थांब. ती उगाच काहीतरी बोलून बसली तर. ताई डोंट वरी, मी दिवसभर थांबेन तिच्यासोबत. तसंही मी आज सुट्टी घेतली. गौरव, ही गोष्ट घरी कोणालाही कळू द्यायची नाही, कळलं? हो, ठीक आहे. मी येतो. बाबा, मी सगळी माहिती काढली. मग काय माहिती मिळाली तुका? पोलीस त्या सुचित्राची चौकशी करायला गेले होते. सुचित्राची? आता सुचित्रानं काय केलंय? कोणाच्या तरी खुनासंदर्भात प्राथमिक चौकशी करायला गेले होते. मग यात गिरिजाचो काय संबंध? ते नाही माहित. होच तो प्रॉब्लेम आहे ना तुझो.
अर्धवट माहिती घेऊन येतस आणि माका तोंडावर पाडतस शिरला का ना? अहो बाबा सध्या तरी एवढंच कळलंय. अरे पण खुनाची केस आहे ना, हो त्यांच्या घरातल्या कोणाक अटक कसं नाही केल्यानी माका नाही वाटणार. ह्यानं आपण त्या गिरिजाक अडकवू शकतो म्हणा शिरला का ना? बाबा आपण गिरिजाला असंच सोडायचं का मग? मूर्खस काय तू? त्या गिरिजाक मी कधीच सोडूच नाही. त्या आयुष्यभराची अद्दल घडवल्याशिवाय ना मी सुखान जगाक शकणार नाही शिरला का ना? वा वा वा, छान वास सुटलाय. मग आज यांच्या आवडीची कांदा बटाट्याची रस्सा भाजी केलीये, खाऊन घ्या. खूप प्रेमानं बनवलीये तुमच्यासाठी रेशमाने. अहो काय झालं, का असं करताय? काय हरकत आहे तिला एकदा माफ करायला? आपलीच पोर आहे ना ती. चूक झालीये तिच्या हातून, पण इथून पुढे नाही घडणार असं. बघ, तू जर त्याचा वकीलपत्र घेऊन इलं असशीत ना तर तू सुद्धा ह्याच्या पुढे माझ्याबरोबर नाही बोललंस तरी चला शिरला का ना? असं का करताय? पोर किती दुखावलीये माहितीये तुम्हाला? हो, मग हेचो विचार त्यांनी ह्या सगळ्या करण्याआधी करू गयो होतो शिरला का ना? मला माहितीये ती चुकलीये, तिच्या हातून चूक झालीये, पण तुम्ही आता मोठ्या मनानं माफ करा ना तिला. माका ह्या जमाचा नाही. काय मस्त घमघमाट सुटलाय आज तर मी पोटभर जेवणार आहे. यस. पोट भरूची अक्कल नाही आणि प्रेम करून लग्न करतात मेले. बाबा थोडं जेवून तरी जा. बाप चित्रा, हा वाळले. काय झालं? काय रडतेस? काहीच नाही, काहीच नाही. मला नाही सांगणार? घरी पोलीस का आले होते? हे बघ, तू नाही सांगितलंस तर प्रॉब्लेमचं सॉल्युशन कसं काढणार आपण? सांग मला, काय झालंय? मला भीती वाटते. हे बघ, घाबरू नकोस, घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हा, सांग. तुझी तर रडू नकोस. विक्रांत, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. ओजस, तन्वी माझ्यावरती विश्वास ठेव. असं काही नाहीये, ही खोटं बोलतीये. खोटं? नाही सोडणार. ऐक, तन्वी व्हिडिओ बंद करू नकोस. बंद कर. नाही करणार. ओजस, सुचित्रा, मी काही केलेलं नाही. मी
फसले रे विक्रांत, मी काहीच केलेलं नाहीये खरंच. अरे देवा, तुला एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आणि गिरिजा कसं काहीच नाही बोललीत मला. विक्रांत, आमचं ठरलं होतं की कुणाला काहीच सांगायचं नाही. पण मला सांगायला काय हरकत होती ग? ते मला नाही माहिती, पण ऐक ना विक्रांत, ताईला कळू देऊ नको की हे सगळं मी तुला सांगितलंय. प्लीज प्लीज. नाही नाही, मी तिला कळू नाही देणार. हे बघ, मी आहे तुझ्यासोबत. हा, टेन्शन नको घेऊ. टेन्शन तर येणारच ना रे. ते पोलीस माझं नाव घेत घरी आले होते. बघ मला सांग, तू काहीच केलं नाहीस ना? नाही, मी काहीच केलेलं नाही. खरंच तू विश्वास ठेव माझ्यावर. मग झालं तर तू टेन्शन नको घेऊ. हा, हे बघ, मी तुला काही होऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे तुला. विक्रांत, थँक्यू सो मच. थँक्यू का म्हणतेस तू? मला सांग, ही गोष्ट घरात सगळ्यांना माहिती आहे का? नाही नाही, घरात कोणाला काहीच माहिती नाही. विक्रांत प्लीज, तू कोणालाच काही सांगू नकोस प्लीज. नाही नाही, मी कुणाला नाही सांगणार. मी नाही सांगणार कोणाला. हा, तू पॅनिक नको. हा, हे बघ, मी बघतो काय करायचं ते.